UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मिक कराडला तात्काळ अटक करा, लातूरच्या रेणापूरमधील आंदोलकांची मागणी। 1 जानेवारीला चक्का जाम आंदोलनाचा इशारा। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी लातूरच्या रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा। आमच्यावर आलेली वेळ इतर कोणावर देखील येऊ नये, संतोष देशमुखांची मुलगी भाऊक। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीमध्ये 6 जानेवारीपर्यंत वाढ, हत्येचा कट रचल्याचा विष्णू चाटे याच्यावर आरोप। बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत एकही मुंडे सत्तेत नको, संजय राऊत यांची मोठी मागणी। धनंजय मुंडे गुन्हेगाराचे सरदार असल्याचाही हल्लाबोल। भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांना आकाचे पत्ते सांगितले। बीडचं संपूर्ण पोलीस दल आकाचं, बीड सरपंच हत्या प्रकरणातील आका लवकरच हाती येतील, सुरेश धस यांचा इशारा। धनुभाऊ तुला कशाला घेरू, तुला पालकमंत्रीपद लखलाप, आम्हाला न्याय मिळवून द्यायचाय। मसाजोग सरपंच हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस यांची धनंजय मुंडे यांच्यावर टीका। बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्यासाठी सुरेश धस यांना सुपारी, अमोल मिटकरींचा भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा। तर अमोल मिटकरी लहान आहे, तू या रगेलच्या नादी लागू नको, अन्यथा अवघड होईल, अमोल मिटकरींच्या आरोपानंतर सुरेश धस यांचा इशारा। फडणवीस अजितदादा प्रकरणामध्ये लक्ष घातल्याचं म्हणतात, मात्र अजूनही खंडणीखोराला अटक नाही। अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंचा सरकारला घरचा आहेर, आरोपींना राजाश्रय असल्याचाही आरोप। सरपंच हत्येच्या घटनेची सीबीआय चौकशी करावी, खासदार बजरंग सोनवणेंची मागणी। अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं, सोनवणेंची विनंती। मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत बीडमध्ये लढा देणार, अंजली दमानी यांचा निर्धार। तर मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा पिस्तूल हातात घेतलेला नवा फोटो ट्विट। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये उद्या मूक मोर्चाचं आयोजन, सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार। मूक मोर्चा एसपी कार्यालयाच्या ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामध्ये सरपंचावर जीवघेणा हल्ला, गाडीच्या काचा दगडाने फोडत पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती। रायगडच्या उरण तालुक्यामध्ये गावगुंडांचा ठाकरे गटाच्या सरपंचावर हल्ला, माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का, सरपंच कुणाल पाटलांचा पोलिसांना सवाल। कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष यांना पोलिसांचं समन्स, आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं। 2 चिमुकलींवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट, पुण्यातील राजगुरुनगर शहरामध्ये नागरिकांचा निषेध मोर्चा। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन, उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, संपूर्ण देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर। पंतप्रधान मोदींकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन, अमित शहा नड्डा यांनीही घेतलं अंत्यदर्शन, सिंग यांच्या कुटुंबाचं सांत्वन। धाराशिव आणि संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयामधील 2 औषधं बनावट, अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर, बनावट औषध पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार। उल्हासनगरचं शासकीय रुग्णालय 3 तासांपासून अंधारात, आयसीयू वगळता इतर सर्व वॉर्डांमध्ये अंधार, रुग्णांचे हाल, वीज नसल्यामुळे शस्त्रक्रिया रखडल्याची माहिती। महापालिका निवडणुकांसाठी संघदक्ष, विधानसभा निकालाने हुरळून जाऊ नका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुस्त राहून चालणार नाही, संघाचा सल्ला। नवीन वर्षामध्ये राज्यातील शिक्षकांचा पगार 2 ते 3 दिवस उशिरानं होण्याची शक्यता, लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार। मुंबईमध्ये 31ला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय। 26/11 हल्ल्यामधील गुन्हेगार आणि लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू, पाकिस्तानातील लाहोरमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती।
बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावात भारताची फलंदाजी ढेपाळली। कांगारूंच्या 474 धावांच्या प्रत्युत्तरामध्ये भारताच्या 164 धावांवर 5 विकेट्स। रोहित कोहलीकडून पुन्हा निराशाच। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।